सुंदरपूर नावाच्या गावात कमला नावाची विधवा स्त्री राहत होती. तिला 2 मुली होत्या, खुशी आणि श्यामा. खुशी ही अतिशय सुंदर आणि गोरी पान होती आणि श्यामा तिच्या नावाप्रमाणेच श्यामरंगी म्हणजेच काळी होती. खुशीला तिच्या रूपाचा आणि गोऱ्या रंगाचा खूप गर्व होता आणि म्हणूनच ती तिची लहान बहीण श्यामा हिचा दुस्वास करत असे. खुशी श्यामाचा इतका तिरस्कार करत असे की प्रत्येक वेळी तिला बोलताना अपमानित करत असे. एक कुरूप आणि काळुंद्रे श्यामा, मी तुला किती वेळा सांगितले की माझ्या वस्तूंना हात लावू नकोस म्हणून, तरी तू माझ्या कपाटात काय शोधत होतीस? काही नाही ताई, माझी ओढणी सापडत नव्हती, तर मला वाटलं की चुकून तुझ्या कपाटात तर नाही ठेवली ना. पुन्हा जर माझ्या कपाटाला हात लावलास तर तुझा हातच तोडून टाकेन, समजलं तुला? त्या कपाटात असा कोणता खजिना लपून ठेवलायस की जो मी चोरून नेईन? सकाळी सकाळी माझ्याशी भांडण करू नकोस, घमेंडखोर कुठली. काळ्या कुट्ट म्हशीसारखी आहेस तू, तुला बहीण म्हणून घ्यायची सुद्धा मला लाज वाटते, समजलं? खुशी आणि श्यामाचं भांडण सुरू असतानाच तिथे कमला येते. तुम्ही दोघी सकाळी सकाळी आपापसात का भांडतात? कमला तिथे येताच दोन्ही बहिणी आई समोर एकमेकींना दोष देऊ लागतात. आई, या काळुंद्रीला 1000 वेळा सांगून सुद्धा ती माझ्या वस्तूंना हात लावत असते. ऐकलंस ना आई, तू सारखं मला काळुंद्री म्हणून चिडवत असते. घरात तर माझा अपमान करत असतेच, पण शाळेत सुद्धा मला खूप घालून पाडून बोलते. मला ताई अशी हाक सुद्धा मारू देत नाही. एवढे बोलून श्यामा हमसाहमशी रडू लागते. कमलाला खुशीचा खूप राग येतो. खुशी, तू तुझ्या लहान बहिणीचा इतका द्वेष का करतेस? कारण ही काळुंद्री म्हैस मला अजिबात आवडत नाही. काळी माणसंही माणसं नसतात का? असतील, पण मला तसं वाटत नाही आई. गप्पा बस, जीभ खूप चालते तुझी हल्ली. आता दोघी तयार व्हा आणि शाळेत जा. तुझ्याकडे तर शाळेतून परत आलीस की मग बघते मी. काय बघायचंय बघ आई, पण काही केलं तरी ही काळी म्हैस मला अजिबात आवडत नाही. मी तिचा नेहमीच तिरस्कार करेन. कमलाच्या ओरडण्यामुळे खुशी गप्प बसते आणि मग दोन्ही बहिणी शांतपणे तयार होतात आणि शाळेत जातात. शाळेत मधल्या सुट्टीत श्यामाची तब्येत अचानक बिघडते आणि ती एकटीच रडत बसते. श्यामाला असं रडताना पाहून इतर मैत्रिणी खुशीला तिची मदत करायला सांगतात. ए खुशी, तुझी बहीण श्यामा रडते, तिला विचार तरी काय झालंय ते. तू सखी बहीण असूनही तिची मदत करत नाहीयेस, अशी कशी तू बहीण? गप्पा बसा तुम्ही, मला जास्ती शहाणपणा शिकवू नका. ही काळी म्हैस मला अजिबात आवडत नाही. ही मेली तर मी ढुंकूनही बघणार नाही तिच्याकडे. देव या काळुंद्रीला त्याच्या घरी घेऊन गेला तर बरं होईल. त्याच वेळी तिथे श्यामाची शिक्षिका येते आणि खुशीचं बोलणं ऐकून ती खुशीला समजावू लागते. खुशी, एखादीचा रंग काळा असेल म्हणून काय ती अपशकुनी होते का? नाती ही रंगाने बनत नाहीत. श्यामा काळी असली म्हणून काय झालं? ती तुझी सख्खी बहीण आहे. माझं तिच्याशी बनत नाही मॅम, म्हणूनच मी तिला माझी बहीण मानत नाही. असं म्हणून खुशी तिथून निघून जाते. ती गेल्यावर शिक्षिका स्वतः श्यामाजवळ जाते आणि तिला धीर देते. बाळ श्यामा, काय झालं? तू अशी एकटी बसून का रडतेस? मॅम, मी काळी असल्यामुळे कोणी मला काळुंद्री म्हणतं तर कोणी अपशकुनी. माझी सख्खी बहीण खुशी सुद्धा माझा द्वेष करते, नेहमी माझ्याशी भांडत असते. माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही. तुझ्या आईचं तुझ्यावर प्रेम आहे ना? हो मॅम, तिचं प्रेम आहे. झालं तर मग स्वतःला भाग्यवान समज बाळा. ज्यांना आईचं प्रेम मिळतं त्यांना दुसऱ्या कुणाच्याही प्रेमाची आवश्यकता नसते. खरंच मॅम? हो हो, खरंच. शिक्षिकेने समजून सांगितल्यावर श्यामा खुश होते आणि संपूर्ण दिवस आनंदी राहते. संध्याकाळी घरी जेव्हा कमला तिच्या शेजारी येऊन बसते तेव्हा श्यामा तिला विचारते, आई, तुझं जितकं खुशीवर प्रेम आहे तितकंच माझ्यावर सुद्धा आहे. आईचं प्रेम असं मोजायचं नसतं बाळा. आईचं तिच्या प्रत्येक मुलावर प्रेम असतं. माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे जितकं खुशीवर आहे. खरंच आई? मग काय, तुला माझं काळीज बाहेर काढून दाखवू का बाळा? अगं असं नाही आई, माझी चूक झाली. ज्या दिवशी स्वतः आई होशील त्या दिवशी तुला समजेल. आलं लक्षात? अशी अनेक वर्ष उलटतात. या दरम्यान शाळा संपून दोन्ही बहिणी खुशी आणि श्यामा कॉलेजमध्ये 12वीत शिकत असतात. काळ बदलतो पण खुशीच्या तिरस्कारात काहीही बदल घडत नाही. ती आजही श्यामाचा तितकाच द्वेष करत असते. पण या दरम्यान ती कॉलेजमधला एक मुलगा मनीषच्या प्रेमात पडते. आता दिवस रात्र तिला केवळ मनीष दिसत असतो. श्यामाला वाईट वाटावं म्हणून ती मुद्दाम आईशी बोलताना मनीषबद्दल बढाया मारत राहते. आई, तुझी खुशी मोठी नशीबवान आहे, कारण तिला मनीष सारखा मुलगा मिळाला. का नाही मिळणार बाळा? तू सुद्धा एखाद्या परीपेक्षा कमी नाही आहेस.
परीपेक्षा कमी नाही ना, म्हणूनच मनीष मला त्याच्या जीवापलीकडे प्रेम करतो. म्हणतो की जीव गेला तरी बेहतर, पण तुला कधी सोडणार नाही. त्याच्याहून तर त्याचे माता पिता आणखीन चांगले आहेत, ज्यांनी तुला त्यांच्या घरची सून म्हणून स्वीकारलं आहे. ही सगळी माझ्या सौंदर्याची कमाल आहे. कुरूप लोकांना कोण पसंत करत नाही. असं बोलणं बरं नाही खुशी. अति अहंकारी असणं चांगलं नाही. कुरूप असली तरी ती सुद्धा माणसं असतात बाळा. असतील की, पण मी नाही मानत तसं. अशा सगळ्या गोष्टी खुशी मुद्दाम आपली बहीण श्यामा हिला जळवण्याकरता करत होती. तिला तिच्या सौंदर्याचा खूप गर्व होता, पण श्यामा आता इतकी शहाणी झालेली असते की ती कुरूप असल्याबद्दल तिला आता कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड नसतो. तिला हे समजून चुकलेलं असतं की माणसाची किंमत त्याच्या रंगावरून नाही तर त्याच्या कर्मावरून ठरत असते. म्हणूनच खुशीचं बोलणं ऐकून श्यामाला अजिबात वाईट वाटत नाही. कमलाला मात्र थोडं वाईट वाटत असतं. हे बघ बाळा, तिला जे बोलायचंय ते बोलू देत. थोडीशी गोरी तर आहे म्हणून तिला थोडा गर्व झालाय. माझ्या नजरेतून पाहशील तर तू सुद्धा तितकीच सुंदर आहेस. आई, मला आता काहीही फरक पडत नाही. तिला जे म्हणायचंय ते तिला म्हणू देत. मी जशी आहे तशी ठीक आहे. अशाप्रमाणे श्यामा आपलं सगळं लक्ष अभ्यासात घालते आणि खुशीचा जास्त वेळ मनीष सोबत फिरण्यातच व्यतीत होत असतो. एके दिवशी जेव्हा खुशी मनीष सोबत बाईकवरून जात असते तेव्हा मनीषच्या बाईकला ॲक्सिडेंट होतो. या अपघातात खुशी गंभीर जखमी होते, पण मनीषला साधं खरचटत सुद्धा नाही. अपघाताची बातमी मिळताच श्यामा आणि तिची आई कमला हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेतात. खुशीच्या चेहऱ्यावर गंभीर जखम झाली आहे आणि तिला वाचवण्याकरता रक्ताची गरज लागणार आहे. हवं तर माझ्या शरीरातलं सगळं रक्त काढून घ्या, पण माझ्या बहिणीचा जीव वाचवा. अशा प्रकारे श्यामाने रक्त दिल्यामुळे खुशीचा जीव वाचतो, पण तिच्या चेहऱ्यावर जखमेमुळे एक मोठा व्रण तसाच राहतो आणि यामुळे तिचा चेहरा आता विद्रूप दिसू लागतो. आणि याच कारणाने मनीष सुद्धा आता तिच्याशी बोलणं बंद करतो. या सगळ्यामुळे तिच्यावर दुःखाचा पहाड कोसळतो. मी खूप मोठी चूक केली आई. मी जगाला समजू शकले नाही. पण आता समजून चुकली आहेस ना की माणसाची किंमत त्याच्या रंगाने नाही तर त्याच्या कर्माने केली जाते. या घटनेनंतर खुशीचा सगळा अहंकार गळून पडतो आणि मग इतकी वर्ष श्यामाला म्हणजेच आपल्या बहिणीला काळुंद्री अपशकुनी असं हिणवणाऱ्या खुशीला आता तीच बहीण अतिशय प्रेमळ आणि एक चांगली व्यक्ती म्हणून दिसू लागते. तमिळनाडूच्या कन्याकुमारी दक्षिण भारताच्या एकदम अगदी टोकावर आहे. याच्या पुढे विशाल मोठा महासागर आहे, जो पुढे जाऊन बर्फाळ अंटार्क्टिका महाप्रदेशाला स्पर्श करतो. कहाणी कन्याकुमारी मध्ये उपस्थित असलेल्या पुटस्पूर नावाच्या गावात राहणाऱ्या अब्दुलची आहे. अब्दुल बकरी पाळण्याचं काम करत असायचा. त्याच्याकडे छोटे आणि मोठे एकूण 20 बकरिया होते. त्यांना ओळखण्यासाठी अब्दुलने त्यांच्या अंगावरती पांढऱ्या पेंटने नंबर लिहिले होते. बाबा, बकरा नंबर 15 त्याचं पेंट निघत आहे. मी शाळेतून चॉक घेऊन आले. मी त्याच्यावरती नंबर लिहू का? हा सकीना बाळा, लिहून जा. सकीना जेव्हा बकऱ्यावरती नंबर लिहायला जाते तेव्हा अब्दुलची बायको हमीदा अब्दुलला म्हणाली, सकीनाची फीस जमा करायची आहे आणि गयास पण मोबाईल साठी रडत आहे. बकरा नंबर 13 मोठा झाला आहे. तुम्ही त्याला विकून टाका. आपल्याला आता पैशांची गरज आहे. ठीक आहे, मी आज संध्याकाळी मोहित भाऊंकडे जाऊन येईल. जेव्हा कोणता बकरा मोठा व्हायचा तेव्हा अब्दुल बकऱ्याला कोणत्या मटन शॉप मध्ये जाऊन विकायचा. ये अब्दुल ये, आज काय माल घेऊन आलायस? आजचा माल एकदम कडक आहे. याचे मला 15,000 रुपये तर मिळालेच पाहिजे. या बकऱ्याचे 15,000 तर नाही भेटू शकत. असे बकरे तर 7-8 हजारामध्येच विकले जातात. तरी पण तू जरा ओळखीचा माणूस आहेस तर मी तुला 10,000 देईन. यापेक्षा जास्त या बकऱ्याला कोणी जास्त किंमत देणार नाही. अब्दुलने बकरा 10,000 मध्ये विकला. तो पेठाची मिठाई आणि पैसे घेऊन घरी पोहोचला. केवढ्याला विकला बकरा? मोहित भाऊंनी फक्त 10,000 रुपये दिलेत. मोहित तुम्हाला कमी पैसे देतो. तुम्ही कोणत्या दुसऱ्या दुकानदाराकडे का नाही जात? मोहित भाऊ आपल्या ओळखीच्यांमधले माणूस आहेत. ते एकदम चांगलीच किंमत देत असणार. 10,000 मध्ये फक्त सकीनाची फीस आणि कयाचे मोबाईल दोन्ही मिळतील का? 3,000 माझ्याकडे आहे. 13,000 रुपयामध्ये दोन्ही काम होऊन जातील. मुलांना हा पेढा वाटून दे.
अब्दुल जेव्हा कोणता बकरा विकायचा त्याला वाईटही वाटायचं, कारण बकऱ्याला पाळता पाळता त्याच्यासोबत त्याला लगाव होत जायचा. पण विकणं हे अब्दुलची मजबुरी होती. घोडा गवतासोबत मैत्री करेल तर खाणार काय? अब्दुलचं मकान खूप जुना आणि वेगळाच होता. रात्रीच्या वेळी जेव्हा सगळेजण झोपले होते तेव्हा मोठ्या पावसामुळे छतावरून एक मोठा तुकडा गयासच्या पायावरती पडला. गयासच्या पायावरती मोठं दुःख झालं आणि घराच्या छतावरती मोठं बीळ पडलं. गयासच्या पायाच्या इलाजासाठी खूप पैसे खर्च झाले. मी कधीपासून म्हणत होते की मकानाची मरम्मत करा. शेवटी होत्याचं नव्हतं झालंच ना. आता इलाजासाठी जास्त पैसे खर्च होत आहेत आणि हे बिळही बंद करावं लागेल. माझ्याकडे पैसे कुठं होते की मी घराची दुरुस्ती करेल, आणि त्यामध्ये ह्या जुन्या घरामध्ये पैसा लावणं म्हणजे वेडेपणा आहे. हे कधी पण पडू शकतं. तुम्ही कशा पद्धतीने पैसे कमवा, पण लवकरात लवकर नवीन घराचा इंतजाम करा, नाहीतर आपल्या डोक्यावरती छतही नसेल. बकरे पाळण्याच्या व्यापारामध्ये तर काही खास फायदा होत नाहीये. मला तर काही दुसरा पर्याय शोधावा लागेल. हो बाबा, शाळेतले मुलं सुद्धा आम्हाला बकऱ्यांचे भाऊ बहीण म्हणून ओळखतात. तुम्ही काही दुसरं काम करा ना. अब्दुलला पेठा पसंत होता. त्यांनी विचार केला, जर आम्ही पेठ्याची मिठाई विकली तर? मी कन्याकुमारीला जाईल आणि तिथे जाऊन पेठे बनवून विकायला लागेल. पण तुम्हाला पेठा बनवायला पण येत नाही ना. तर मी कुठल्या तरी दुकानावर काम करून पेठा बनवायला शिकून जाईल. बाबा, तुम्हाला पेठा बनवण्यासाठी कुठल्या दुकानावरती काम करायची गरजच नाहीये. तुम्ही त्या दिवशी पेठा आणला होता ना, तर मी YouTube वरती पेठा कसं बनवतात त्याची विधी बघितली होती. अब्दुलने सगळ्या बकरी आणि बकऱ्यांना विकलं आणि कन्याकुमारीला जाऊन पेठा बनवण्यासाठी सामान खरेदी केलं आणि दुकानामध्ये विकायला सुरुवात केली. पेठा किती रुपये किलो आहे? फक्त 200 रुपये किलो. माझी मुलं रंगीबेरंगी पेठा खातात. काय तुमच्याकडे रंगीत पेठा आहे? आत्ता तर नाहीये भाऊ, पण लवकरच उपलब्ध करून देतो. हळूहळू अब्दुलची विक्री वाढत जाते आणि त्याचं दुकान शहरामध्ये अब्दुल पेठेवालाच्या नावाने प्रसिद्ध होऊन जातं. जेव्हा अब्दुल जवळ पैसे एकत्र येतात तर तो त्याचं नवीन घर बनवतो. मुलांनो, तुमची परीक्षा संपल्यानंतर आपण श्रीलंका फिरायला जाऊया. अब्दुलचा परिवार जेव्हा श्रीलंका फिरण्यासाठी गेला तेव्हा ते त्यांच्या सोबत त्यांचा दुकानातला पेठाही घेऊन गेले. त्यांनी श्रीलंकेमधल्या लोकांना फ्री मध्ये पेठा खाऊ घातला. सांगा भाऊसाहेब, आमचा पेठा कसा आहे? तुमच्या पेठ्याचा स्वाद तर खूपच छान आहे. आमच्याकडे एक अली नावाचा माणूस पेठा विकतो, पण आज मला कळालं की अलीच्या पेठ्यामध्ये काही स्वादच नाहीये. अब्दुलच्या परिवाराने पण अलीचा पेठा खाऊन पाहिला. छी, हा तर कडू लागत आहे. माझ्याकडून तर गिळलंही जात नाहीये. बाबा, कन्याकुमारी मध्ये तर आपलं दुकान फेमस झालेलं आहे. ते दुकान नोकरांच्या हाती देऊन तुम्ही इथं तुमचं दुकान सुरुवात करा. तू बरोबर बोललीस सकीना. आता आपल्या बिझनेसला आपण श्रीलंकेमध्ये फैलवून टाकू. अब्दुलने भारतामधूनच पेठा मागवला आणि श्रीलंकेमध्येही त्याचा बिझनेस चालू केला. श्रीलंकेमध्येही अब्दुलचा व्यापार जास्त वाढू लागला. अलीचा पेठा आता लोकांनी वास घ्यायचाही सोडून दिला. अली एक दिवस अब्दुलच्या जवळ गेला. अहो भाऊ, तुम्ही तुमचा पेठा कसा तयार करतात? मला तुमची पद्धत शिकायची आहे. तुमचं स्वागत आहे मित्रा. मी तुला सगळ्या गोष्टी बरोबर आणि चांगल्या प्रकारे शिकवतो. अलीने अब्दुलचा पेठा तयार करण्याची पूर्ण प्रोसेस पाहिली. त्याला ही गोष्ट समजली होती, फरक फक्त हिरव्या पेठ्याच्या क्वालिटीचा आहे. अब्दुल भाऊ, तुम्ही इतक्या चांगल्या क्वालिटीचा हिरवा पेठा का यूज करत आहात? लो क्वालिटीचा पेठा वापरत जा. इन्व्हेस्टमेंट कमी जाईल आणि मुनाफा जास्त होईल. नाही, मी असं नाही करू शकत. मी माझ्या ग्राहकांना चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीचा माल उपलब्ध करून देऊ इच्छितो. तुला पण तुझ्या पेठ्याची क्वालिटी सुधारून टाकायला पाहिजे. हे बघ, जर तू आणि मी लो क्वालिटीचा पेठा वापरायला लागेल तर कोणाला क्वालिटीबद्दल पत्ताच नाही लागणार. आपल्या दोघांचा फायदा होईल. तू जर म्हणत असशील तर मी माझ्या इम्पोर्टर सोबत तुझं बोलणं करून देतो. तो तुला स्वस्त आणि हिरवा पेठा उपलब्ध करून देईल. नाही भाऊ, मला नाही पाहिजे स्वस्त पेठा. जर हा माणूस इथं राहिला ना तर माझा धंदा चौपट होऊन जाईल. अलीने एका बाईला काही पैसे दिले आणि तिला अब्दुलकडे पाठवलं. माझ्याजवळ पैसे नाही आहेत, पण माझी मिठाई खाण्याची खूप इच्छा होते. तुम्ही तुमचा पेठा मला खाऊ घालाल का?
हो ताईसाहेब, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं खाऊ शकता. अल्लाच्या दुआने तुमच्या खाण्याने माझ्या मालामध्ये काही कमी नाही होणार. तुमचा आवाज तर पिठ्यासारखा गोड आहे. तुम्ही मला बहनजी नका म्हणू. माझं नाव रसिली आहे. तुम्ही मला ह्याच नावाने बोला ना. मला तुम्हाला एकट्यात भेटायचं आहे. तुमच्याकडे वेळ आहे का? अलीचा प्लॅन होता की रसिली अब्दुलला फसवेल आणि खोटे दुसरे आरोप लावून त्याला बदनाम करून जेलमध्ये पाठवेल. पण अलीचा प्लॅन सक्सेस नाही झाला. अब्दुलने रसिलीच्या बोलण्यावरून त्याला समजून गेलं आणि तो म्हणाला, मी एक लग्न झालेला माणूस आहे, त्यामुळेच मी तुला एकट्यात नाही भेटू शकत. तिथे कोणत्याही बाईची डाळ नाही जळणार. तू दुसरा कोणता तरी उपाय शोध. अली त्याच्या ओळखीच्या एका मंत्र्याकडेच गेला. मंत्रीजी, एका अब्दुल नावाच्या भारतीयाने माझ्या नाकात दम करून सोडलाय. तुम्ही काहीतरी कुठला तरी कायदेशीर अडचण आणून त्याला तामिळनाडूला वापस पाठवा. भारत सरकारसोबत चांगले नाते ठेवणं सध्या आपली मजबुरी आहे. भारत सरकार प्रत्येक गोष्टीत आपली मदत करत आहे. त्यामुळेच कुठल्या भारतीय व्यापारीला कष्ट देणं माझ्याकडनं नाही होणार. तू तुझ्या पद्धतीने उपाय कर. अली रागाला गेला आणि घरी पोहोचला. काय झालं? आजकाल तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का राहता? आता माझ्या त्रासामध्ये तू काय करून घेणार आहेस? तुला तर फक्त दागिने आणि चांगले कपडे पाहिजेत. दागिने आणि चांगले कपडे घेणं वाईट काय आहे? पण तुम्ही तुमच्या परेशानीचं कारण तरी सांगा. झालं तर मी काहीतरी समाधान देईल. अलीने पत्नीला समस्या सांगितली. माझा भाऊ शाहरुख अंटार्क्टिकाच्या यात्रेला जात आहे. त्या माणसाला जहाजेमध्ये बसवून अंटार्क्टिकामध्ये फेकून द्या. तिथं बर्फच बर्फ आहे. गारठून तिथंच मरून जाईल. अलीचा मेहुणा ज्या दिवशी अंटार्क्टिकाला जाणार होता त्याच्या एक दिवस आधी अलीने काहीतरी तोंड झाकलेल्या गुंडांद्वारा अब्दुलला उचललं. अब्दुलचे हात पाय बांधले आणि तोंडावरती पट्टी बांधली आणि जहाजेवरती टाकलं. अलीचा मेहुणा अब्दुलला बर्फिली अंटार्क्टिकामध्ये फेकून आला, जिथे लांब लांब पर्यंत फक्त बर्फाशिवाय काहीही नव्हतं. कसं तरी अब्दुलने त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली. हे मी कुठे आलो आहे? इथे तर खूपच थंडी आहे. खूपच भूक लागली आहे. इथे तर कुठं खायला पण काही दिसत नाहीये. तेवढ्यात अब्दुलला त्याच्या मागून कोणाचा तरी गुऱ्हाणाचा आवाज आला. अब्दुलच्या मागे एक पांढरा भालू उभा होता. भालू अब्दुलच्या मागेच लागला आणि अब्दुलला इकडे तिकडे पळवू लागला. ही अल्लाह, आता ही परेशानी कुठून आली आहे? अब्दुलला थंड्या पाण्याच्या नदीमध्ये उडी मारावी लागली. तेव्हा पांढऱ्या भालूने त्याचा पिछा सुटला. हे अस्वल काहीतरी खातच असेल. जर मी याच्या मागे मागे गेलो तर मला काहीतरी खायला भेटेल. अब्दुल भालूच्या मागे मागे गेला. भालू एका दुसऱ्या भालूकडे पोहोचला जो जमिनीवरती पडलेला होता. जमिनीवरती पडलेल्या भालूच्या पोटावरती जखम होती ज्यामधून रक्त निघत होतं. मला त्या अस्वलाची मदत केली पाहिजे. अब्दुल घाबरत घाबरत जखमी भालूकडे पोहोचला आणि स्वतःच्या कपड्याचा वापर करून भालूला पट्टी बांधली. आता अब्दुलकडे घालण्यासाठी शर्टही नव्हता. या अल्लाह, माझी मदत करा. तेवढ्यात अब्दुलच्या समोर एक देवी प्रकट झाली. मी बर्फाची देवी आयस्नो आहे आणि इथल्या प्राण्यांची देखभाल करते. प्रत्येक वर्षी इथे शिकारी येतात आणि भालूची शिकार करतात. तुम्ही एका चांगल्या भालूची मदत केलेली आहे. मी तुझ्यावरती आनंदी आहे. त्यासाठी मला तुला एक उपहार द्यायचा आहे. देवीने अब्दुलला एक छडी दिली. या छडीला बर्फाने स्पर्श कर आणि ती त्याच गोष्टीमध्ये बदलेल ज्याची तुला गरज आहे. मी कन्याकुमारीवरून आलोय. सगळ्यात आधी मी बर्फाची नाव बनवून माझ्या घरी चालला जाईल. पण घरी पोहोचल्यानंतर या छडीचा काही उपयोग नाही राहणार, कारण कन्याकुमारीमध्ये तर बर्फ येतच नाही. तू त्याची काळजी नको करूस. मी प्रत्येक अमावस्याच्या रात्री 12 वाजता तुला इथून एक मोठा बर्फाचा तुकडा पाठवत जाईल. अब्दुल त्याच्या मनामध्ये नावाचं ध्यान करत एका मोठ्या बर्फाच्या तुकड्यावरून छडीला स्पर्श करतो आणि बर्फाचा तुकडा नावेमध्ये बदलतो. आता तो त्या नावेमधून यात्रा करत कन्याकुमारीला पोहोचतो. बाबा, तुम्ही कुठे गेला होतात? आम्ही तुम्हाला किती वेळेस तरी फोन केले. बाळा,
मला कोणीतरी अंटार्क्टिकामध्ये पोहोचवलं होतं, पण आता सगळं ठीक आहे. तुला आणि सकीनाला आणि तुझ्या आईला कुठल्याही गोष्टीची गरज असेल तर मला एका चिठ्ठीवरती लिहून दे. अमावस्येच्या रात्री अब्दुल समुद्राच्या काठेवरती जाऊन पाहिलं. त्यांनी पाहिलं की एक मोठा बर्फाचा तुकडा पोहत त्याच्याकडे येत आहे. अब्दुलने त्या बर्फाचे खूप तुकडे केले आणि त्याच बर्फापासून पेठा बनवला. त्या पेठाचा तोच स्वाद होता जो त्याच्या हातापासून बनवलेल्या पेठ्यामध्ये असायचा. बर्फच्या मोठ्या तुकड्याने त्यांनी त्याच्यासाठी कारही बनवली. काही दिवसानंतर अब्दुल श्रीलंकेला गेला. यावेळी तो त्याच्या दुकानावरती एक महागडी कार घेऊन गेला. अली त्याला बघून चकित झाला. शाहरुख, काय तू अब्दुलला अंटार्क्टिकावर नव्हतं सोडलं? मी तर त्याला तिथेच सोडलं होतं. तर मग तो वापस कस काय निघून आला? मला नाही माहिती. तो बिना जहाजाचं एवढा मोठा समुद्र पार करून इथे कस काय आला? अब्दुलकडे पेठ्याची आता काहीच कमतरता नव्हती. तो जेव्हा पाहिजे तेव्हा तो पेठा तयार करत असायचा. त्याला कोणते पैसेही द्यावे लागत नसायचे. अरे अब्दुल भाऊ, कसे आहात? एकदम मस्त. अली, तू सांग. मी पण ठीकच आहे. तुमच्या पेठ्याची क्वालिटी तर अजूनच छान झाली आहे. एकदम आरशासारखी पारदर्शक, बिलकुल बर्फासारखी. तू एकदम ठीक ओळखलंस. मी हा पेठा बर्फापासूनच बनवत आहे. पेठा बर्फापासून तयार करत आहात? याचा काय अर्थ आहे? अब्दुलने अलीला बर्फ आणि जादुई छडीबद्दल सांगितलं. तर अब्दुल भाऊ, ती छडी तुम्ही मला पण काही दिवसासाठी द्या, ताकी मी पण त्याच्यापासून पेठा बनवेल. मी ती छडी तर तुला नाही देऊ शकत, कारण की ती जर तू कुठे जाऊन हरवलीस तर माझं खूप मोठं नुकसान होऊन जाईल. एक काम कर, तू अमावस्याच्या रात्री कन्याकुमारीला ये. मी बर्फापासून पेठा तयार करेल आणि तुला कमी दामामध्ये विकेल, कारण तुझी पण रोजीरोटी चालत राहील. मी याला अंटार्क्टिका मरण्यासाठी पाठवलं आणि हा तर तिकडून वरदान घेऊन वापस आला आणि आता माझ्यावरच दया करत आहे. मी अंटार्क्टिकाला जाऊन त्या जादुई देवीकडून जादूची छडी घेऊन येईल. अली त्याचा मेहुणा शाहरुख याच्या सोबत अंटार्क्टिका पोहोचला. शाहरुख, तू एक बाण मारून एका अस्वलाला घायाळ कर आणि मग मी त्या अस्वलाची मदत करेल आणि मग देवी मला प्रसन्न होऊन तो उपहार देईल आणि मी पण अब्दुल सारखा श्रीमंत होईल. शाहरुखने पण एका भालूच्या पोटामध्ये तीर मारून त्याला जखमी केलं. अली भालू जवळ पोहोचला आणि त्याला मलमपट्टी करू लागला. तेवढ्यात बर्फाची देवी तिथे प्रकट झाली. मी तुमचं बोलणं ऐकलेलं आहे. तू माझं वरदान मिळवण्यासाठी मुद्दामून त्या भालूला जखमी केलेला आहेस. तुला दंड मिळेल. देवीने 4 भालू अलीच्या मागे पळवले. अली त्याचा जीव वाचवत वाचवत थंडी नदीमध्ये पोहोचला. अरे कोणीतरी मला इथून बाहेर काढा. हा अस्वल तर मला इथून निघूच देत नाहीये. मला माफ करा देवी. मला इथून बाहेर काढा कोणीतरी. मला घरी जायचंय. आणि अशा प्रकारे अलीने त्याच्या कर्माचं फळ भोगलं.